नमस्कार मित्रांनो. आज लालबागच्या विघ्नहर्ता गणपतीचा जो आगमन सोहळा झाला, तो तुम्ही बघितला का? खूप छान प्रकारे झालेला आहे. मी स्वतः त्याला ऑनलाईन जेव्हा बघितलं ना, तर प्रत्येक गणेश भक्ताचं जेव्हा मन भरून येतं, एकदम ऊर दाटून येतो ना, तशा प्रकारची फिलिंग ऑनलाईन बघताना सुद्धा देखील झालेली होती. म्हणजे प्रत्येकजण वर्षभर गणपतीची जी वाट बघत असतो, आतुरतेने वाट बघत असतो, जो प्रत्येक गणेश भक्त असतो, त्याच्यासाठी हा असलेला सोहळा, हा असलेला आगमन सोहळा शब्दात सांगता येत नाही. अशा प्रकारचा होता, जो की दरवर्षी केला जातो आणि ह्यावर्षी सुद्धा तो झालेला आहे. आणि ह्याच्याने एवढं जाणून येतं, की आता जवळपास गणपती येत आहेत. जसं हवेमध्ये आपल्याला पावसाच्या आधी जे वातावरण जाणवतं ना, तसं गणपती येण्याच्या आधीचं जे वातावरण जे जाणवत असतं, ते आत्तापासून सुरू झालेलं आहे. हे सगळ्यांना दिसून येतं. पण ह्याच्यामध्ये ना, थोड्याशा गोष्टींची एक कमतरता आहे. कमतरता म्हणजे ही जी एक फालतूगिरी चालली आहे ही. गणपतीच्या भक्तांच्या नावाखाली ना, ही जी फालतूगिरी एक मिरवणूक मिरवली जाते ना, कुठलीवाली मिरवणूक? प्रत्येकजण आगमन सोहळा काढतो त्याच्याबद्दल बोलत नाही मी. त्या आगमन सोहळ्यामध्ये असलेले काही दलिंदर लोक आहेत, ही जी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील, यांना कुठल्या गणपतीशी, कुठल्या भक्ताशी काही देणं-घेणं नाही. यांच्यामुळं आपल्या मंडळांना गालबोट लागता नाही, याचा पण कार्यकर्त्यांनी थोडा सखोल अभ्यास केला पाहिजे. बाकी आगमन सोहळा खूप मस्त प्रकारे, खूप चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे आणि उर्वरित अजून बाकीचे पण आगमन सोहळे बाकी आहेत. त्याची आतुरतेने आम्ही वाट बघतोय.